तर आपण बघितलं अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे। केंद्राचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे। तर 7 ते 10 लाखांपर्यंतचा 15% कर या संदर्भात देखील मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। शिवाय कॅन्सरचे औषध स्वस्त होणार आहे, मोबाईल आणि ॲक्सेसरीज सुद्धा स्वस्त होणार आहे। टॅक्स संदर्भात करांसंदर्भात अतिशय मोठा निर्णय आज या बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे। 10 ते 12 लाखांपर्यंत 15% कर लागणार असल्याचं बघायला मिळतंय। नव्या प्रमाणिलीमध्ये 3 लाखांपर्यंत उत्पन्न असल्यावर 3 ते 7 लाखांपर्यंत 5% कर लागणार आहे। तर 7 ते 10 लाखांपर्यंत 12% कर लागणार आहे। जुन्या कर प्रणालीमध्ये कुठलाच बदल आता करण्यात आलेला नाहीये। जुनी प्रणाली स्वीकारणाऱ्यांना आता दिलासा नाहीये, कारण जुन्या कर प्रणालीमध्ये कुठलाच बदल झालेला नाहीये। हा मोठा निर्णय आजच्या या बजेटमध्ये, आजच्या या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे। याशिवाय महागाईवर नियंत्रण ठेवण्यात देखील आम्ही प्रयत्न करणार असल्याचं यावेळेस निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। निर्मला सीतारमण यांनी आज बजेटचं वाचन केलेलं आहे। याशिवाय काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। मोबाईल आणि मोबाईलच्या ज्या ॲक्सेसरीज असतात ते सुद्धा स्वस्त होणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं आपण बघितलं तर जुनी कर प्रणाली स्वीकारणाऱ्यांना कुठलाच दिलासा आजच्या बजेटने दिलेला नाहीये। तर जुनी प्रणाली ही जैसे थेच ठेवण्यात आलेली आहे। तर कृषी क्षेत्राला देखील पहिलं प्राधान्य आजच्या या बजेटमध्ये देण्यात आलेलं आहे। तर आपण बघितलं तर टॅक्स संदर्भात अतिशय मोठा निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे। नव्या प्रणालीमध्ये 3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे। 3 ते 7 लाखांपर्यंत 5% कर आकारला जाणार आहे। 7 ते 10 लाखांपर्यंत 10% कर आकारला जाणार आहे। तर 10 ते 12 लाखांपर्यंत 15% कर आता आकारला जाणार आहे। ही मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय। तर जुन्या कर प्रणालीमध्ये कुठलाच बदल करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे ज्यांनी जुनी कर प्रणाली स्वीकारलेली आहे त्यांना कुठलाच दिलासा आजच्या बजेटमधून मिळालेला नाहीये। अनेक मोठ्या घोषणा आजच्या बजेटमध्ये करण्यात आलेल्या आहे, मात्र करांसंदर्भात, टॅक्स संदर्भात हा मोठा निर्णय आपण बघतोय। कारण जी जुनी कर प्रणाली आहे ती जैसे थे ठेवण्याचा निर्णय यावेळेस करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये कुठलाच बदल करण्यात आलेला नाहीये। तर आपण बघतोय, पुन्हा एकदा जाणून घेऊयात या कर प्रणालीमुळे नेमका काय परिणाम होणार आहे। 12 ते 15 लाखांपर्यंत 20% आयकर भरावा लागणार आहे। 15 लाखांवरील उत्पन्नावर 30% आयकर भरावा लागेल आणि जुन्या कर प्रणालीमध्ये देखील हेच निकष होते, मात्र तीच प्रणाली कायम ठेवण्यात आली असल्याने कोणताच दिलासा मिळालेला नाहीये। तर निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प हा वाचलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे महत्त्वाचे निर्णय आता घेतले असल्याचं आपण बघू शकतोय। नव्या प्रणालीमध्ये 3 लाखांपर्यंत कर नाहीये। करदात्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। 3 ते 7 लाखांपर्यंत 5% कर आकारला जाणार आहे।